नमस्कार. मी दीपक सत्यभान नागरे. आपल्या ह्या दिसना यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. सुरुवातीलाच एक शेर म्हणतो, त्यावरून काही गोष्टी आपल्याला कळतील की तुम्हारी फाइलों में गांव का मौसम गुलाबी है. तुम्हारी फाइलों में गांव का मौसम गुलाबी है, मगर ये आंकड़े झूठे हैं, ये दावा किताबी है. खरं म्हणजे विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर दोन आघाड्या एकमेकाविरोधात लढत आहेत. त्यानंतर काही पक्ष आहेत छोटे, काही त्यानंतर अपक्ष आहेत. खरं म्हणजे आपण तो विचार करत नाही की जो मतदानापूर्वी केला गेला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्र हा कृषक म्हणजे शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. तो किती सुखी आहे, त्याला त्याच्या मालाचा भाव भेटतो का, तो खुशाल आहे का, सरकार काय करते, कोणासंदर्भात निर्णय घेते, कोणासोबत अभद्र युती करते किंवा कोणाच्या लागून चालनाला बळी पडते, हे आपण पाहिलं पाहिजे. मतदान करण्यापूर्वी काही गोष्टीचा मी आज आढावा घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण हे बघूयात की महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे किती उमेदवार उभे आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीतील जो मोठा घटक आहे बीजेपी, भारतीय जनता पक्ष, त्यांचे 152 उमेदवार आहेत. शिवसेना, ज्याला आपण शिंदे गट म्हणतो, त्यांचे 82 उमेदवार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी, अजित पवार गट, यांचे 55 उमेदवार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडी, त्यामध्ये काँग्रेस हा मोठा घटक आहे, त्याच्याकडे 103 उमेदवार आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे जो गट आहे, ज्याला आपण उबाठा म्हणतो, त्यांच्याकडे 94 आहेत. आणि राष्ट्रवादी, शरद पवार गट, त्यांच्याकडे 87 उमेदवार आहेत. तर खरं म्हणजे नैतिकता व चारित्र्य याच्याशी काहीही घेणं देणं नसलेले, फक्त सत्तेचे आकडे जुळवणारे हे सगळी समीकरणं आहेत. आणि जर आपण पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात मोठा अजेंडा, मोठा जो उल्लेख आहे, तो शेतकऱ्यांचा पाहिजे. त्यांच्या मालाला हमी भाव, हमी भावाच्या खाली कुठलीही खरेदी होणार नाही, असं एकंदरीत चित्र पाहिजे होतं. परंतु झालं काय, आम्हीही बोलतो, तुम्हीही बोलता, सगळेच बोलतो आपण. खोट्या थापा मारणे, तुमचं लांगुल चालन करणे, तात्कालिक योजना आणणे आणि दरवर्षी जाहीरनाम्यात सोयाबीनचा भाव इतका राहील, कापसाचा इतका राहील, तुरीचा इतका राहील, परंतु MSP पेक्षा मिनिमम सेलिंग प्राइस ज्याला म्हणतो आपण, याच्यापेक्षा खूप खालच्या दरात. आता काय झालं की शेतकऱ्यांना जी यांनी एक सवय लावली, आपण जर आपले माल घरात ठेवले तर त्याची किंमत वाढणार नाही, त्याचे मूल्य वर जाणार नाही. मग आहे त्या किमतीत किंवा पडेल
त्या भावाने आपल्याला तो माल विकावा लागतो. दुसरा प्रश्न आहे बेरोजगारीचा. कित्येक गावात अनेक ग्रॅज्युएट आहेत, अनेक पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांचाही कुठेही उल्लेख नाही. आणि फक्त तोंडावर फेकून मारणारी रक्कम, कोणताही पक्ष असो, आपल्याला पक्षाची घेणं नाही, तर तो फक्त काय करतो की लांगुल चालन, म्हणजे जे ब्रिटिशांनीही केलं नाही ते आमचेच करताय. त्यामुळं आपण सजग होणे हे महत्वाचं आहे. येथे अनेक राजकीय व्यक्तिमत्व येतात, पंतप्रधानापासून तर अनेक मुख्यमंत्र्यापर्यंत. ते काय बोलतात, कुठल्या पक्षाचे लीडर काय म्हणतात, आणि आपल्याकडे जे भोंग्यांच्या गाड्या सुरू आहेत, आणि वारं कोणाचं आहे, आपण वारं पाहून उफरणारे लोक झालो. आपल्याला हक्कच कळाला नाही, किंवा हक्कच माहीत नाही, कर्तव्य माहीत नाही, जबाबदारी कळत नाही, अशात आपली गणती होऊ नये हा प्रामाणिक हेतू आहे. खरं म्हणजे की या निवडणुकीत या लोकांनी, हे जे कोणी मोठे नेते आहेत, यांनी आल्यानंतर पहिला भाग, किंवा इथे शेतकरी आहेत, बेरोजगार आहेत, त्यानंतर महागाई वाढलेली आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर, यापूर्वी मुख्यमंत्र्याला बहीणच नव्हती का, किंवा इलेक्शनच्या फक्त 3 महिने आधी त्याला बहिणीची आठवण येते, किंवा कोणताही जो पायंडा पडतो तो आम्ही असा धरतो की बा त्याचा आमचा फायदा आहे. आणि या लाडक्या बहिणीच्या निमित्तानं आपल्याला सांगावं लागतं की बा तेलाचे भाव वाढलेले आहेत, आणि तुमचा पैसा एकीकडून जायचा आणि मागच्या हाताने घ्यायचा, असं तर चालू नाही ना. स्वातंत्र्य ज्यासाठी आपण घेतलं होतं, इंग्रजांशी ज्यासाठी आपण काय म्हणू त्याला, आपण संघर्ष केला होता, आंदोलनं केली होती, स्वतंत्र भारतासाठी अनेक शहीद झालेत, अनेकांनी आपल्या आहुती दिल्यात, त्या लोकांना आपण विसरतो का? की मी फक्त एका कुठल्या तरी राजकारण्याचा कुठला तरी एक कार्यकर्ता होईल एवढंच आपलं लक्षात येतं का? आपली मूळ मुद्दे, मूळ भावना, मूळ समस्या यांच्याकडे आपण पाहणारच नाही का? की पूर आला, त्या पुराच्या पाण्यात वाहून जा, परंतु त्याचा जो पुरानंतरचा जो प्रवाह आहे तो आम्ही कुठं वापरू शकतो का? की पुरातच वाहून जायचं एखाद्या लाकडाच्या ओढक्यासारखं? खरं म्हणजे खूप मोठे प्रश्न आहेत. आम्ही ज्यावेळेस मतदान करायला जाऊ त्यावेळेस आम्ही हे प्रश्न खरोखर आमच्या डोक्यात ठेवले पाहिजे. उमेदवार कोण आहे, काय आहे, त्याची नीती काय आहे हे समजून घ्यायचं. की तो माझ्या जातीतला आहे, माझ्या नात्यातला आहे, माझ्या खूप जवळचा आहे, मी त्याच्यासोबत राहिलेलो आहे, मी त्याच्यासोबत काम केलेलं आहे, हे झालं ते झालं, सहानुभूती, कुठून तरी बाजारांसंबंध संबंध जोडणे, तेही जोडतात. कारण काय, हा आकड्यांचा खेळ आहे. 288 मतदारसंघात महाराष्ट्रातल्या 144 अधिक 1 हे सत्तेचं समीकरण आहे. आपलेही आकडे आपल्या समोर येत आहेत. इथं उदाहरणासाठी मी सिंदखेडराजा मतदारसंघातील आकडे सांगतो. तर आपल्या सिंदखेडराजा मतदारसंघात जो सिंदखेडराजा तालुका आहे त्या तालुक्याचे 1,47,774 मतदार आहेत. देऊळगाव तालुक्यातील 1,08,526 मतदार आहेत. चिखली तालुक्यातील 36,307 मतदार आहेत.
लोणार तालुक्यातील 30,388 मतदार आहेत. मग हे आकडे जर आपण पाहिले, आकड्याचं गणित पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की फक्त हे आकड्याच्या सोबत आपण असलो पाहिजे आणि आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कुठेतरी भुलवलं जातं काय, आपण कोणाच्या तरी मागे जातो काय, आणि आपण नेमकं काय करतोय. खरं म्हणजे मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. जसं आपण म्हणतो रक्तदान, त्या रक्तदानापेक्षाही मोठं आहे ते मतदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला यासाठी ही घटना किंवा हे संविधान दिलं नाही. मागच्या वेळेस आपण हे पाहिलं की मागच्या वेळेस म्हणजे लोकसभा निवडणुकीत किंवा संविधान धोक्यात आहे. संविधान खरोखर धोक्यात आहे का की नाहीच, या दोन्हीपैकी एक जर गोष्ट आपण ध्यानात घेतली तर संविधान खरोखर धोक्यात आहे. तुमचे आमचे हक्क मारले जात आहे. तुम्ही आम्ही फक्त एक काम करतोय की कुठल्या तरी एका लाटेत वाहून जातोय. त्यापेक्षा एक काम करू आपण, आपला मेंदू आपलं मन दोन्ही शाबूत ठेवूयात. मनावर जास्त जायचं नाही, कारण मन वडा आहे बहिणाबाई चौधरीने सांगितलं. तर आपण मेंदूचा तार्किक अंदाज लावून मतदान करावे एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.